नमस्कार मंडळी, तुमचं सोनाली कुकिंग या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण बघणार आहोत मूग डाळ घालून मेथीची झटपट अशी भाजी. ही भाजी बनवायला जितकी सोपी आहे तेवढीच चवीलाही रुचकर लागते. तर चला वेळ न घालवता पटकन या रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर चला पटकन ही रेसिपी चालू करूया. तर इथे मी मेथीची एक जुडी साफ करून घेतलेली आहे. अगदी ताजी अशी मेथी आहे. गॅसवरती एक कढई ठेवून घेतली. कढईमध्ये 1 चमचा तेल घातलं. तेल चांगलं कडकडीत गरम झालंय. आता याच्यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्या आहेत. या पाकळ्या लालसर होईपर्यंत तेलामध्ये परतवून घेणार आहे. आता याच्यामध्ये 1 कांदा कापून घातलेला आहे आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्यासुद्धा मी इथे कापून घातलेल्या आहेत. आता हे सगळं लालसर होईपर्यंत परतवून घेऊ. याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे, जेणेकरून कांदा लवकर भाजला जातो. कांदा चांगला गुलाबी लालसर रंगावरती परतवून घ्यायचा. तर इथे कांदा आता चांगला असा भाजून झाला आहे. आता याच्यामध्ये मी 2 ते 3 तास भिजवलेली मुगाची डाळ स्वच्छ धुवून घातलेली आहे. डाळ सगळी कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया. आता याच्यावरती 2 मिनटासाठी मी झाकण ठेवून घेतलं आणि लो फ्लेमवरतीच ही डाळ 2 मिनटं शिजवून घ्यायची आहे. तर आता 2 मिनटं झाले आहेत. मी इथे झाकण काढून घेतलं. परत एकदा ही डाळ परतवून घेऊ. आता आपण याच्यामध्ये साफ केलेली मेथी स्वच्छ धुवून घालून घेऊया. अशा पद्धतीने तुम्ही मेथी आणि मुगाच्या डाळीची भाजी एकदा नक्की बनवून पहा. खूपच चविष्ट बनते. भाकरीसोबत तर अप्रतिम अशी लागते. आता हे सगळं परत एकदा परतवून घेऊ. याच्यामध्ये पाणी घालायचं नाही. तर बघा, मी आता सगळी मेथी डाळीमध्ये एकजीव करून मिक्स करून घेतले आहे. आता भाजीमध्ये 1 टमाटर बारीक चिरून घातलं आणि पुन्हा सगळं एकत्र मिक्स करून घेऊ. या पद्धतीने नक्की एकदा मेथीची भाजी तुम्ही बनवूनच बघा. आता परत 2 मिनटासाठी भाजीवरती झाकण ठेवून घेतलं, लो फ्लेमवरतीच. तर बघा 2 मिनटं झाले आहेत. मी इथे झाकण काढून घेतलं आणि पुन्हा एकदा भाजी परतवून घेतली. आता झाकण न ठेवता भाजीमधलं पाणी सुकेपर्यंत भाजी गॅसवरती परतवून घ्यायची आहे. कमी गॅसवरतीच ही भाजी परतवून घ्यायची आहे, नाहीतर बुडाला लागू शकते. तर बघा, आता मेथीची भाजी बनून तयार झालेली आहे. तर बघा, झटपट अशी मेथी आणि मूग डाळीची भाजी बनून तयार झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.